राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करावा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. देशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला उच्चांकी दर देणाऱ्या साखर कारखान्यांच्या कामकाजाची माहिती घेऊन इतर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव, कामगारांना वेळेत वेतन, बोनस देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाच्या वतीने सहकार्य येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या 17व्या वार्षिक अधिवेशन आणि साखर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिजित पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकचे प्रशासक विद्याधर अनासकर, सहकार आयुक्त दीपक तावरे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, द वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी ठोंबरे, द साऊथ इंडियन शुगरकेन अँड शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एन चिनप्पन, द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष एस बी भट, उपाध्यक्ष सोहन शिरगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. श्री भरणे म्हणाले, साखर व्यवसायात काम करीत असताना विविध अडचणी येत असतात. या अडचणीवर मात करण्याकरिता उपाययोजना केल्या पाहिजे. राज्यात अतिवृष्टीमुळे 66 लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो घाबरू नका. या संकटाच्या काळात राज्य शासन आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे. येत्या दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन श्री भरणे यांनी दिले. पुणे सिटी संवादाचा विठ्ठल रामराव बेडगे यांची रिपोर्ट.